ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत वरुण गांधींच्या प्रक्षोभक भाषणाबद्दल. मी जातोय आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. फडणवीस, मला माहिती आहे तुम्ही अतिशय गंभीरपणे काम करणारे आमदार आहात. आता मी पक्षाविषयी विचारत नाही, मला सांगा एक लोकप्रतिनिधी, एक जबाबदार नागरिक म्हणून, की अशा प्रकारची प्रक्षोभक विषारी भाषणं मग कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी करो, त्याच्यावर बंदी आणण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणती पावलं उचलली पाहिजेत? बघा, प्रक्षोभक भाषण कोणीच करू नये हा विचार मला देखील पटतो आणि सर्वसाधारणपणे आपल्या देशामध्ये फार काही प्रक्षोभक भाषणं लोकांना आवडतात असं देखील नाही. पण एक गोष्ट मला अशी वाटते की प्रक्षोभक भाषणं किंवा हिंदुत्व मांडलं म्हणजे प्रक्षोभक आहे आणि तुष्टीकरण केलं म्हणजे आपण सेक्युलर होतो, हे जे तथाकथित सेक्युलरवाद्यांनी या ठिकाणी तयार केलेला विचार आहे, याचा देखील कुठेतरी विचार होण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळेस हिंदुत्वाला नेहमीच कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं आणि मग तुष्टीकरण केलं, इस्रतच्या घरी जाऊन लाख लाख रुपयाचे चेक द्यायचे, जी हत्या करायला आली होती असा आयबीचा रिपोर्ट आहे, किंवा बटाला हाऊसमध्ये फेक एन्काउंटर दाखवायची, तो बिचारा पोलीसवाला मारला गेला त्याच्या संदर्भात केवळ तो हिंदू होता म्हणून त्याच्या संदर्भात अशा प्रकारची मतं मिळवण्याकरता आपली मतं व्यक्त करायची. मला असं वाटतं ही दुहेरी नीती आहे. जोपर्यंत देशामध्ये दुहेरी नीती चालेल तोपर्यंत अशा प्रकारची परिस्थिती राहील. सेक्युलरिझम ही सुडो सेक्युलरिझम जोपर्यंत आहे तोपर्यंत देशामध्ये अशा प्रकारचा हिंदुत्ववाद हा लोक मांडतील आणि लोक तो बाय देखील करतील. आज आपल्या चॅनलवर लोकांनी पहिल्यांदा आपल्या SMS पोलमध्ये आपल्या विचाराला डिफाय केलाय, पहिल्यांदा. आजपर्यंत मी नाही देवेंद्र फडणवीस, एक मिनिट. तो SMS पोल अत्यंत लोकांचा प्रतिनिधी करतो, पण मी तुम्हाला इथे सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, कोणते लोक SMS पाठवतात यावर सुद्धा संख्याबळ अवलंबून असतं आणि समाजामध्ये नेहमीच संख्याबळावर गोष्टी ठरत नाहीत. मी या कार्यक्रमाच्या शेवटी जे सांगणार आहे ते भारतीय घटनेला धरून सांगणार आहे, त्यामुळे केवळ SMS पोलवर आपण जाऊन काही निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. आव्हाड, मला सांगा, त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय सेक्युलर लोकांवर, की ते म्हणतात की तुम्ही स्युडो सेक्युलर आहात, त्यामुळे अशी प्रतिक्रिया उमटते. नाही, आता सेक्युलरिझमचे सगळे धडे आम्हाला बीजेपीकडनं घ्यायचेच आहेत. आम्हाला त्यांच्याकडनं शिकायचं आहे की धर्मनिरपेक्ष भारताची निर्मिती कशी करावी आणि कशी पुढे न्यावी. असं आहे की बोलताना आता ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यांनी, म्हणजे जे मी मगाशी म्हणालो की बीजेपीची काही नेते मनातनं, काही अंतर्मनातनं आणि काही मुखातनं बोलतात, त्यांनी कळत न कळत व्यवस्थित वरुण गांधीला पाठिंबा दिला की जोपर्यंत असं आहे तोपर्यंत हे हिंदुत्वचे विचार तुम्हाला बायआउट करावेच लागतील. हेच तर आम्ही म्हणतोय. तुमची सत्ता ओरिसामध्ये बीजेडीने जरा तुम्हाला लूज हँड दिला, तुम्ही नन्सची हत्या करून टाकली. कर्नाटकामध्ये सत्ता आली, मुतालिक पैदा झाला, मुतालिक विरुद्ध बोलायचं नाही असा RSSनी जवळजवळ अलिखित फतवाच काढला. मध्य प्रदेशमध्ये नन्सवरती बलात्कार झाले. आज गुजरातच्या सर्व आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि कोडनानी नावाची जी मंत्री आहे, जी हायकोर्टाने तिच्यावरती आता वॉरंट दाखल केला, जी नरोडा पाटियाच्या कमीत कमी 200 लोकांचा मारण्याचा तिरस्कारावरच यांचं सगळं राजकारण, धर्मद्वेषावरती 1924 सालापासून यांचं राजकारण सुरू आहे आणि हा धर्मनिरपेक्ष भारताचे तुकडे व्हावेत हेच यांचं मूळतः स्वप्न आहे. आणि मी जे म्हणतोय ते मी आत्ताही ठाम म्हणतो की चातुर्वर्ण हेच ह्यांचा बेस आहे आणि त्या बेसवर ह्यांचं ठीक आहे. हा आवाज चालू राहील, या कार्यक्रमात संपणार नाही. माझा वेळ संपलेला आहे, मी शेवटी जातोय. सुरेश भटेवरा, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला विचारतोय, या देशातलं वातावरण, निवडणूक काळातलं वातावरण एरवी सुद्धा चांगलं राहावं म्हणून काय करायला पाहिजे, कोणती खबरदारी सर्वांनी घ्यायला पाहिजे? नाही, कायद्यामध्ये ज्या काही लूपहोल्स आहेत आणि ज्या तरतुदी काही प्रभावी ठरत नाहीत त्या अधिक प्रभावी करणं गरजेचं आहे. कारण अलीकडे कम्युनल टेन्शन्समुळे देशामध्ये लोकांना निवडणूक आली म्हणजे अंगावर काटा यावा, म्हणजे जो खरा उत्सव आहे लोकशाहीचा त्याच्याबद्दल लोकांच्या अंगावर काटा यावा, अशा प्रकारची परिस्थिती देशात कधीही चांगली नाही. आणि यासाठी कायदे अधिक कडक झाले पाहिजेत. निवडणूक आयोगानेही अत्यंत सक्षम अशा प्रकारची कठोर कारवाई केली पाहिजे, मग तो कोणीही असो. आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला वरुण गांधी, की जो द अदरनेस ऑफ सेल्फ अशा कवितांचं पुस्तक लिहितो, तो संवेदनशील माणूस एकदम टोकाला जाऊन अशा प्रकारची भाषा करतो, हे खरंच मनाला खटकणार आहे. पण आता दुर्दैवाने जेव्हा म्हणजे असं एक बाडगा जास्त कडवा असतो असं म्हणतात, त्या प्रकारचं जरासं अपरिपक्वता वरुण गांधींकडून झाली आहे.
निमित्त वरुण गांधींचं असलं तरी मला स्वतःला असं वाटतं की कायदा या बाबतीत अधिक कठोर व्हायला पाहिजे, खटले भरले गेले पाहिजेत आणि कायमचं डिस्क्वालिफाय करण्याची एखादी तरी घटना घडली पाहिजे. त्याच्याशिवाय निवडणुका या देशात यापुढे शांत होणार नाही. अगदी अगदी हे या तुमच्या विचाराशी सगळे सहमत होतील. शेवटी मी पुन्हा एकदा असा प्रश्न घेतो, वरुण गांधींसारखी प्रक्षोभक भाषणं करणाऱ्यांवर निवडणूक आयोगानं कारवाई करावी का? पडद्यावर बघू शकता ऑटोमॅटिक असा हा SMS पोल आहे. अजूनही 69% लोक नाही म्हणतायत. SMS पोल मधून लोकभावना व्यक्त झालेली आहे, पण पत्रकाराला नेहमी संख्याबळ आणि लोकभावना याच्या बरोबर जायचा मार्ग स्वीकारता येत नाही. त्याला कधी कधी कटू पण सत्य बोलावं लागतं. आज सत्य हे आहे की वरुण गांधी यांच्या अत्यंत विषारी आणि प्रक्षोभक विधानांवर या देशात राजकारण होतंय. वरुण गांधी असोत, बाळासाहेब ठाकरे असोत, नरेंद्र मोदी असोत, मुलायमसिंग यादव असोत किंवा कोणत्याही पक्षाचा नेता असोत, तो जर 2 धर्मांमध्ये 2 जातींमध्ये भांडणं लावत असेल तर कायद्याचा बडगा त्याला दाखवला पाहिजे आणि त्याची रवानगी तुरुंगात केली पाहिजे. हे मी पत्रकार म्हणून सांगतो, कारण तसंच झालं नाही तर या देशाची घटना टिकणार नाही आणि या देशाचे तुकडे होतील. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.